Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जो काही मॅनेजमेंट कोटा अंतर्गत प्रवेश होतात ते बंद करण्यात आलेले आहेत। काय आहे सत्य परिस्थिती? खरंच यावर्षी मॅनेजमेंट कोटाचे प्रवेश होणार नाहीत का? आणि जे विद्यार्थी जागा अडवतील अशा विद्यार्थ्यांना 2 वर्षाची बंदी लागेल का? तर ही सर्व जी काही बातमी आहे ती सविस्तररित्या आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत। जेही विद्यार्थी यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं चुकीची माहिती आणि अपुऱ्या मार्गदर्शनामुळे नुकसान होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा, NRI कोटा या विविध कोटामार्फत विद्यार्थी MBBS, BDS व BHMS मध्ये ॲडमिशन घेत असतात। महाराष्ट्र शासनाचा यावर्षी जो काही आता नियम आला आहे तो आला आहे MBBS आणि BDS कॉलेजसाठी। तर जेही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटामार्फत प्रवेश घेतात अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। दरवर्षी अनेक विद्यार्थी सीट ब्लॉक करतात, म्हणजेच शेवटच्या राऊंडपर्यंत प्रोसेसमध्ये राहतात व शेवटच्या राऊंडमध्ये जर त्यांना एखादं कॉलेज मिळालं तर ते त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेत नाहीत। त्यामुळे ती जी काही कॉलेजची जागा आहे ती रिक्त राहत होती व नंतर ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच कॉलेज लेवलला त्या जागा भरल्या जात होत्या। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ते कॉलेज मिळत होतं अशा विद्यार्थ्यांचं नुकसान दरवर्षी होत होतं। तर हाच जो काही आता इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड होतो कॉलेज लेवलला, तो आता यावर्षीपासून बंद करण्यात आलेला आहे। मॅनेजमेंट कोटाच्या पूर्ण जागा व ॲडमिशन बंद झाले असं मुळीच नाही। जो काही ऑफलाईन पद्धतीने राऊंड होत होता, म्हणजेच शेवटच्या राऊंडनंतर ज्या काही 1-2 जागा रिक्त राहतात त्यावर कॉलेज ॲडमिशन ऑफलाईन पद्धतीने देत होतं, त्या ॲडमिशन प्रोसेसवर बंदी आणण्यात आलेली आहे। जो काही मॅनेजमेंट व IQ कोटाचे राऊंड आहेत ऑनलाईन पद्धतीने होणारे, ते ज्या पद्धतीने पूर्वी होत होते त्याच पद्धतीने चालू राहतील। हे राऊंड बंद झालेले नाहीत। अनेक विद्यार्थी म्हणत आहेत की मॅनेजमेंटचे यावर्षी ॲडमिशनच होणार नाहीत, तर ती चुकीची गोष्ट आहे। ऑनलाईन पद्धतीने मेरिटनुसार ॲडमिशन होतील। जे काही कॉलेज लेवलला ऑफलाईन पद्धतीने ॲडमिशन होणार होते ते बंद झालेले आहेत। व आता जे विद्यार्थी सीट ब्लॉक करतील, म्हणजे समजा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एखादं XYZ कॉलेज टाकलं व शेवटच्या राऊंडमध्ये ते तुम्हाला कॉलेज मिळालं, परंतु काही कारणास्तव किंवा आर्थिक अडचणीमुळे ते तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही, तर तुमच्यावर 2 वर्षाची बंदी आणली जाऊ शकते। हा नियम यावर्षीपासून महाराष्ट्रात लागू शकतो। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे मॅनेजमेंट कोटामध्ये, त्या विद्यार्थ्यांनी त्यांना जे कॉलेज पाहिजे व ज्या कॉलेजमध्ये ते 100% ॲडमिशन घेणार आहेत अशाच कॉलेजची यापुढे निवड करावी, जेणेकरून हा जो काही 2 वर्षे बॅनचा नियम आहे त्यामध्ये तुम्ही बसणार नाहीत। जर तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत जाऊन कॉलेज सोडलं तर तुम्हाला महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये पुढील 2 वर्षे अर्ज करता येणार नाही। ह्या तर झाल्या न्यूज, परंतु या संदर्भात CET सेलची अद्याप कोणतीच नोटिफिकेशन आलेली नाही। CET सेल मार्फत अधिकृत माहिती व कॅप राऊंडचे नियम दिल्यानंतर मी तुम्हाला आपल्या YouTube व्हिडिओ मार्फत अपडेट करेल। ही माहिती तुम्हाला समजली नसेल तर व्हिडिओ परत एकदा पहा। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून सर्व गरजू विद्यार्थ्यांची मदत होईल। तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।